सध्या देशामध्ये 18व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू होते आहे। या निवडणुकीत प्रामुख्याने दोन मोठे पक्ष असून भाजपा पार्टीच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि काँग्रेस पक्षासह इतर घटक इंडिया आघाडी असे दोन प्रवाह निवडणुकीमध्ये उतरलेत। परंतु गेल्या 10 वर्षांमध्ये सत्तेवर आलेले भारतीय जनता पार्टीचे सरकार पूर्णपणे सर्वच क्षेत्रामध्ये अयशस्वी झाले। गेल्या 10 वर्षात दिली गेलेली अनेक आश्वासनं पूर्ण केली गेली नाहीत। त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, कामगारांची व्यथा, 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन ते पूर्ण करू शकले नाहीत। महागाई, गॅस, पेट्रोल, डिझेल, जीएसटी अशा अनेक प्रश्नांवर जनतेची नाराजी आहे। तसेच जातीयवादाचा कळस, दलित, मुस्लिम अथवा सामान्य हिंदूंचं जीवन सुद्धा धोक्यात आहे। इंडिया आघाडी राष्ट्रीय पातळीवरती असून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, गवई गट व अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्याचं काल झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते हे कामाला लागल्याचं दिसून येत असून सुशासन आणि जनतेला न्याय देणाऱ्या इंडिया आघाडीच्या व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचं आवाहन पत्रकार परिषदेमध्ये सुबोध वाघमडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी केलं आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।